सध्याची परिस्थिती फार बिकट आहे महाराज. कारण काय झालं पहा, पहिले तर पोरी भेटना झाल्या आणि इकडून तिकडून भेटल्या तर त्या टिकना झाल्या. कारण लग्नाच्या 2-3 महिने जर त्याला वातावरण पाहत्या त्या जर नाही जमलं त्याचं, कारण का पहिले सासूरवास जर सुरू झाला, आता पहिले सासूरवास होता काय, पहिले सासूरवास होता पण आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. मग ते 4-5 महिने पाहते की आता जमतं का आपलं की नाही, आणि मग त्या लगेच नाटक लगेच बॅग भरताना सांगते की नाही चालले मी आता माहेरला. आता तुमचं काही ऐकत नाही. काय झालं पहा, एका गावात नेमकंच लग्न झालं आणि लग्नाला 2 ते 3 महिने झाले. आता 2-3 महिने सगळं बरं राहतं, कारण सगळं नवं नवं राहतं, त्याच्यामुळे 2-3 महिने जरा बरं चाललं. पण ती सून होती जॉबला आणि मग नंतर ती जॉबला जायला लागली. काय झालं, ती जॉबला जायला लागली आणि मग काही दिवसानं पहा ती घरात तेच काम करत नव्हती, कामच करत नव्हती. मग काय झालं, एक दिवस तिच्या नवऱ्याने ठरवलं की आता आपण हिला चांगला धडास शिकवला पाहिजे. मग तो तिची सासू आणि तिचा नवरा दोघं मिळले आणि त्याने एक प्लॅन रचला. तो मुलगा म्हणायला लागला, तिचा जो नवरा होता तो नवरा सांगायला लागला की आता आई आपण एक काम करू. काय करायचं, ती जेव्हा ऑफिसून येताना दिसली का तेव्हा तो फडा घ्यायचा हातात. काय घ्यायचा, झाडू तर झाडू घ्यायचा हातात आणि तो घर झाडायला लागायचं. मग तू घर झाडत असले की मी तुला म्हणा की आई राहू दे मी झाडतो. मग तू म्हणायचं नाही तू राहू दे मी झाडते. काय म्हणायचं होतं, तू राहू दे मी झाडतो. पुरुषांनी घर झाडू नये, बायकांचं काम आहे, असं आपण प्लॅन करू म्हणे. आणि असं झाल्याच्या नंतर मग ती काय म्हणेन, ती म्हणेन की या जसं तुम्ही दोघं राहू द्या. काय म्हणेन ती, तुम्ही दोघं राहू द्या मी झाडते. आणि मग तिनं असं म्हणल्याच नंतर आपण काय करू, तर ती खुशाल तिच्या कामाला लागून जाते. दोघांचा प्लॅन ठरला. सोनबाई ऑफिसला गेली, ऑफिसहून घरी येताना याचा ठरलेला प्लॅन सुरू झाला. सासूने हातामध्ये झाडू घेतला आणि घर झाडायला लागली. काय, घर झाडायला लागली सासू. तेवढ्यामध्ये तो नातीचा जो नवरा होता तो नवरा म्हणायला लागला, अगं आई तू राहू दे मी झाडतो ना. तो सासूबाई म्हणाली की नको बाळा तू झाडू नको, कारण हे काम बायकांचे, पुरुषांनी कशाला करायचे, ते बायकांचे काम आहे. तू म्हणायला लागला की हे खरंय आई, पण नको तुझे गुडघे दुखतात, तुला त्रास होईल, नको आई मी झाडतो. तो मुलगा म्हणायचा मी झाडतो आणि सासू म्हणायची मी झाडते. असं त्यांचं सुरू झालं आणि तेवढ्या सूनबाई आली. आता यायचा प्लॅन ठरला होता की सून म्हणाल की आता तुम्ही दोघं राहू द्या मी करते म्हणून. काय ते याला वाटत होतं की ती सून म्हणाल की तुम्ही दोघं राहू द्या मी करते, पण भानगड तशी झालीच नाही. ती सून तिकडून आली आणि ती सून म्हणायला लागली की काय झालं, कशावरून भांडताय. त्यांनी सांगितलं की आम्हाला घरात झाडू मारायचं, मी म्हणतो की मी मारतो, आई म्हणते मी मारते. ती म्हणाली आपा तुम्ही ताण घेऊ नका, दोघंही झाडू नका. काय, तुम्ही दोघंही झाडू नका. मग एक काम करा आता. त्याला वाटलं आता आपला प्लॅन सक्सेस होतो म्हणून. मग ती म्हणायला लागली की तुम्ही दोघंही झाडू नका, आता एक काम करा, तुम्ही वारं वाटून घ्या, दिवस वाटून घ्या. आज एकानं झाडायचं आणि उद्या एकानं झाडायचं. असं करत करत भांडणं करू नका, एक दिवस वाटून घ्या.